नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या तरुण उद्योजक या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आपण आज 7-12 उतारा कसा वाचावा आपण ते बघणार आहोत. चला तर मित्रांनो, आपण स्टार्ट करूया. मित्रांनो, 7-12 उतारा ऑनलाईन कसा बघावा. गुगलवरती मित्रांनो mahabhumileख.gov.in या अधिकृत वेबसाईटला भेट द्या. त्यानंतर जिल्हा, तालुका, गाव, गट क्रमांक, सर्वे नंबर टाका. त्यानंतर 7-12 डाउनलोड करा, प्रिंट घ्या. निष्कर्ष बघा. डाव्या बाजूला जमिनीची माहिती आणि मालकाची नावे असतात. उजव्या बाजूला पीक कर्ज, हक्क आणि निर्बंध यांची माहिती असते. जमीन विकत घेताना किंवा कर्ज घेण्यापूर्वी 7-12 उतारा काळजीपूर्वक वाचावा. जर काही विशिष्ट बाब समजत नसेल तर महसूल विभाग किंवा तलाठी कार्यालयात जाऊन अधिक माहिती घेता येईल. मित्रांनो, 7-12 उतारा कसा वाचावा बघा. 7-12 उतारा हा शेत जमिनीचा अधिकृत दस्तऐवज आहे, जो महाराष्ट्र सरकारच्या महसूल विभागाकडून दिला जातो. तो जमिनीची मालकीची, क्षेत्रफळाची आणि इतर महत्त्वाच्या बाबतीत माहिती देतो. डाव्या बाजूला असलेली माहिती जमिनीची माहिती, गट क्रमांक, सर्वे नंबर, गाव नकाशानुसार. उदाहरण बघा. गट क्रमांक 123 ही जमिनीची ओळख दर्शवते, जी सरकारी रेकॉर्डमध्ये नोंद असते. शेतकऱ्याचे नाव व मालकी हक्क यामध्ये जमीनधारकाचे नाव, वारसदार किंवा संयुक्त मालकी असल्याच्या संबंधित लोकांची नावे असतात. खाजगी मालकी असेल तर जमीन वैयक्तिक किंवा कुटुंबांची असते. सरकारी जमीन असेल तर ती सरकारच्या ताब्यात असते. जमीन क्षेत्रफळ आणि लागवडयोग्य जमीन. उदाहरण बघा. 5 हेक्टर म्हणजे 5 हेक्टर 5,200 चौरस मीटर. यामध्ये जमिनीचा एकूण आकार आणि लागवडयोग्य भाग दर्शवला जातो. जमीन धारकाचा प्रकार. खुद मालक, जमिनीचा मूळ मालक, कुलक, जमीन भाडेकरू आहे. उजव्या बाजूला असलेली माहिती कर्ज व इतर बाबी. पीक माहिती. कोणते पीक घेतले आहे, उदाहरणार्थ गहू असेल, भात असेल, ऊस असेल. शेतात कोणत्या हंगामात खरीप, रब्बी कोणती पिके घेतली जातात त्याची नोंद असते. कर्जाची नोंद, बोजा, तारण. जर जमीन बँकेकडून घेतलेल्या कर्जासाठी गहाण ठेवली असेल तर ती येथे दिसते. बँक कर्ज असेल तर बँकेचे नाव आणि कर्जाची रक्कम दर्शवली जाते. शेती उत्पन्नावर तारण असेल तर त्याची नोंद येते. जमिनीवरील हक्क व निर्बंध. काही जमिनीवर कायदेशीर निर्बंध असतात. उदाहरणार्थ, वन जमिनी विक्री करता येत नाही. सरकारी अनुदानित जमिनी काही वर्षापर्यंत विकता येत नाही. मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपलं चॅनल मित्रांमध्ये शेअर करा, सबस्क्राईब करा. मित्रांनो, आपण भेटूच पुढच्या व्हिडिओमध्ये. चलो, बाय.